डॉक्टर विकास महात्मे यांचा जन्म अमरावती येथे झाला। महात्मे हे भारतीय नेत्र शल्यचिकित्सक आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील माजी खासदार आहेत। त्यांच्या धर्मादाय आणि सामाजिक कामासाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत। त्यांनी एस महात्मे नेत्रकल्याण धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली। नेत्रतज्ञ म्हणून केलेल्या धर्मादाय कामासाठी महात्मे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला। जून 2016 मध्ये डॉक्टर महात्मे राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते। ही निवडणूक ते बिनविरोध जिंकले। त्यांच्या उमेदवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला होता। सन 1957 मध्ये अमरावतीमधील वाठोडा शुक्लेश्वर या दुर्गम खेड्यात जन्मलेल्या विकास महात्मे यांना लहानपणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला। घरी वीज नसल्यामुळे ते मित्रांच्या घरी अभ्यासासाठी जात असत। त्यामुळे त्यांच्या स्वभावात तीव्र इच्छाशक्ती आणि नम्रता आली असं त्यांना वाटतं। नेत्रशल्य विशारद म्हणून डॉक्टर विकास महात्मे यांची मोठी कारकीर्द आहे। ते महात्मे नेत्रपेढी आणि नेत्र रुग्णालयाचे संस्थापक आणि वैद्यकीय संचालक आहेत। 2017 पर्यंत या रुग्णालयात 80,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेल्या आहेत। त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ भागात पहिली नेत्रपेढी सुरू केली आणि तेथे नेत्रदान चळवळीला चालना दिली। त्यांची टीम ग्रामीण, आदिवासी भाग तसेच झोपडपट्ट्यांना भेट देते आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी शिबिरे भरवते। त्यांनी दुर्गम ग्रामीण भागात नेत्र तपासणीसाठी आँखवाली पमपम फिरते नेत्र तपासणी सुरू केली। राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात विकास महात्मे यांचा पुढाकार असतो। त्यांच्या या कार्यास अभिवादन करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला आनंद होत आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।